मित्रांनो नमस्कार. आज आपण विदर्भाचं नंदनवन चिखलदरा तर हा व्हिडिओ यामधील सर्व जे पॉईंट आहेत ते बघणार आहोत. त्या दिवशी आपण संपूर्ण घाट बघितला होता. हे आपण सध्या भीमकुंड जे आहे तर भीमकुंडच्या पार्किंग पॉईंटपर्यंत मित्रांनो आलेलो आहे. आणि हा शनिवार व रविवार नाही आहे तर अन्य दिवशी मंगळवारी आपण गेलो होतो. तर त्या दिवशी देखील पर्यटकांची जी गर्दी आहे तर यामध्ये होती. आणि आपण ही जिप्सी घेऊन आता या पॉईंटपर्यंत जातो आहे. कारण इथून पार्किंगपासून जे आहे 1 किलोमीटर अंतरावरती भीम पॉईंट आहे. फॅमिलीसोबत आम्ही जात आहे. आणि आता जिप्सीने या ठिकाणी मित्रांनो पोहोचला आहे. या ठिकाणचा परिसर आपण बघू शकता की पर्यटकाची गर्दी म्हणजे चिखलदऱ्यातलं देवी पॉईंट आणि भीम पॉईंट हे दोन मुख्य पॉईंट आहेत. अन्य पॉईंट महत्त्वाचे आहेत परंतु इथे आता पर्यटकांना गर्दी होण्याचे काही कारण आहेत ते व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो हे जी सायकलिंग आहे तर ही सायकलिंग आपण बघू शकतो की 2 लोक ॲट अ टाईम इथे सायकलिंग करू शकतात. आणि मागे याचे काही व्हिडिओ पण आले होते मित्रांनो की टेक्निकल अडचणीमुळं सायकलिंग त्या मधातच अडकल्या होत्या. आणि साईडलाच त्याच्या जे आहे ते झिप लाईनवरून स्कायवॉक इथं आपल्याला करता येतो तर ते पण आहे. आणि साईडलाच एक पाळणा आहे. तर ह्या पॉईंटमध्ये आता गर्दी होण्याचं कारण आणि पर्यटक वाढण्याचं कारण तर मित्रांनो हे आहे. आणि या आजूबाजूचा भीमकुंडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये असणारे धबधबे हे आता यामध्ये झिपलाईनने मित्रांनो हा जातो आहे. आणि हे साधारणतः 500 ते 700 मीटर याचं डिस्टन्स आहे. कारण आपण बघू शकतो की सध्या ते तिथपर्यंत पोहोचायचेच आहेत. आणि मग पुन्हा इथून ॲट अ टाईम 2 झिपलाईन आहेत. त्याने आपल्याला एका साईडने जावं लागतं आणि दुसऱ्या साईडने परत यावं लागतं. हे इथं आता आपल्याला परत येताना दिसत आहेत. ॲट अ टाईम 2 लोक जे आहे ते सायकलिंग करू शकतात आणि 2 लोक याच्यामध्ये जे आहे तर त्या झिप लाईनने ते जाऊ शकतात. तर त्यानंतर स्कायवॉक पण मित्रांनो इथून जे आहे हरिकेन पॉईंटपासून तोही जवळ आहे. तो सुरू झाल्यानंतर आणखीन पर्यटकांची गर्दी तिथे राहणार आहे. आणि हा प्लास्टिक फ्री झोन आहे मित्रांनो. आणि हा उंच आकाशात जाणारा झोका जो आहे तर हा आपल्या अन्य पाळण्यापेक्षा हा वेगळा आहे. आपण लिंबाच्या झाडाला जे आहे ते झोके बांधायचो परंतु येथील जो मित्रांनो झोका आहे तर त्याचा आनंद घेण्यासाठी परंतु आपली इथं हिंमत थोडी आपल्याला करावं लागेल. कारण हे असे अनुभव जे आहेत थरारक ते आपण पहिल्यांदा चिखलदऱ्यामध्ये अनुभवतो आहे. आणि एक मनसुराचा आनंद पर्यटक या ठिकाणी घेताना दिसत आहेत. इथे आता वर आपल्याला मित्रांनो झोका जाताना दिसतो आहे. आणि तो स्लोली त्यांना सुरुवातीला वर घेत आहेत आणि आणखीन पण तो वर जाणार आहे. तर या ठिकाणी हा आनंद घ्यायला जे आहे पर्यटक आता या सुविधेमुळं गर्दी आपल्याला जास्त होताना दिसते. कारण 90मध्ये आम्ही ज्या वेळेला जात होतो गर्दी कमी असायची. आता बघू शकता हा उंच झोका आणि हे छोटी बालकं या ठिकाणी आनंद व्यक्त करताना. तर ह्या अशा पद्धतीने भीम पॉईंटला मित्रांनो ऐतिहासिक पण परंपरा आहे. त्यामागे आध्यात्मिक पण परंपरा असलेली दिसते जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंच होतं. आणि सोबतच म्हणजे ऐतिहासिक व आता या ठिकाणी पर्यटक जे आहे तर मनमुराद आनंद या ठिकाणी चिखलदऱ्याला घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण देखील फॅमिलीसोबत चिखलदऱ्याची ट्रिप करा. मित्रांनो या भीमकुंडचं जे आकर्षण आहे तर हा जो आहे तर तो धबधबा आहे. आणि धबधबा आता प्रवाहित आहे परंतु थोडं पाणी कमी झाल्यामुळं याचा प्रवाह आपल्याला कमी असलेला दिसतो. आणि येथील पाणी हे निळसर आहे मित्रांनो. आणि जे आहे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये जे आहे तर ते स्वच्छ पाणी आहे. आणि हा प्लास्टिक झोन आहे. आणि इथून जे आहे तर सर्व पर्यटक मित्रांनो या ठिकाणी मजा करताना आणि हे साईडचं मित्रांनो आपण दृश्य बघू शकतो की किती छान हा भीमकुंड पॉईंट आहे. आणि त्यानंतर ह्या साईडलाच मित्रांनो आपण पाणी बघू शकता. निळशार पाणी स्वच्छ निर्मळ आपल्याला दिसत आहे. आणि हा आजूबाजूच्या मित्रांनो टेकड्या. तर ह्या अशा याच्यामध्ये आपण भीमकुंडला पण निश्चित भेट द्याल कारण चिखलदऱ्याचं मुख्य आकर्षण तेच आहे. आणि इथे घोडा पण आहे. Chikaldara OP in the chat. Chikaldara OP in the chat, guys. Yes. Enjoy in Chikaldara. मजा येत आहे. Chikaldara. धन्यवाद Chikaldara OP. Best in one. म्हणा ना. Best Chikaldara OP. Chikaldara OP in the chat. Subscribe to you all. Subscribe to Chikaldara. टाइगर कहाँ है टाइगर? इधर टाइगर. टाइगर मिला ही नहीं है हमको. वो उधर बैठा है टाइगर. ये आ गया टाइगर. टाइगर की फट गई. ये टाइगर को देख टाइगर की फट. ये इतना बड़ा टाइगर. बड़े टाइगर.
तर या पॉईंटनंतर मित्रांनो या ठिकाणी आपण थोडी जी आहे तर ती वॉकिंग केली आणि वॉकिंगनंतर आपण पुन्हा दुसऱ्या पॉईंटकडे जाणार आहोत. परंतु आपल्या डेली वॉकिंग ग्रुपसाठी ही मित्रांनो आपण या ठिकाणी वॉकिंग केलेली आहे. आणि मग त्यानंतर आपण जे आहे तर ते जे पंचबोल पॉईंटकडे जातो आहे. तर पंचबोल पॉईंटकडे जात असतानाची ही शूटिंग आहे. फॅमिलीचे मेंबर आहेत. माझा मोठा मुलगा ओजस आणि कवले आणि हा लहान ओजस धावतो आहे. तर हा पंचबोल पॉईंटकडे मित्रांनो जातो आहे. आणि पंचबोल पॉईंटकडे जात असताना इथून आपल्याला लहान मुलं जर असेल तर जिप्सीने जावं. 50 रुपये पर हेड ते घेतात. आणि जर आपल्यासोबत आजोबा वगैरे असेल तर त्यावेळेला आपण जिप्सी करून जावं. व इथून पायी चालत असताना 1.5 किलोमीटर जावं लागतं आपल्याला आणि 1.5 किलोमीटर यावं लागतं. ते आपल्याला घाटातच यावं लागतं. म्हणून थोडी पायी चालत असताना काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी जे आहे तर ते वानरं असतात आणि अशा जिप्सी पण येत असतात. तर ते जिप्सी येत असताना व्यवस्थित आपण या ठिकाणून चालावं व वानरांना खाऊ द्यायचा नाही ही आपल्याला मनाई करण्यात आलेली आहे. आणि हा इथे छोटा धबधबा पंचबोल पॉईंटला मित्रांनो असलेला दिसतो. आणि त्यानंतर हे माकड आहे इथून उडी मारत आहे मित्रांनो. तर म्हणून माकडं या ठिकाणी आहेत, याची काळजी घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो एक संदेश देणारा डेली वॉकिंगच्या आपल्या सर्व सदस्यांना मी इथून देखील एक वॉकिंगचा व्हिडिओ इंस्टाग्रामसाठी व फेसबुकसाठी बनवलेला आहे. आपण देखील या व्हिडिओला फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण हेल्दी टिप आपण देत असतो. तर हा नैसर्गिक परिसर पंचबोल पॉईंटचा आहे मित्रांनो. तर हा पंचबोल पॉईंटचा नैसर्गिक परिसर बघण्यासाठी चिखलदऱ्याला आपल्याला भेट द्यावं लागेल. आणि सर्व जे 7-8 पॉईंट आहे मुख्य ते आपण बघू शकता. तर हे सर्व दृश्य मित्रांनो या ठिकाणी ढगं असं वाटतात आपल्याला की त्या टेकड्यांना जणू काही स्पर्श करत आहेत. एवढ्या उंचावरती समुद्रसपाटीवरून मित्रांनो ह्या टेकड्या उंच आहेत. तर त्यानंतर आपण किल्ला जो आहे मित्रांनो ह्या किल्ल्याकडं जातो आहे आणि इथली पण शूटिंग आहे मित्रांनो. तर हा किल्ला आणि किल्ल्याचा परिसराला देखील आपण भेट द्या, जेणेकरून आपला इतिहास आपल्याला समजण्याकरिता मदत होईल. आणि या ठिकाणी पार्किंगसाठी काही इश्यू नाही आहे, फार मोठी जागा आहे, थोडं सपाट मैदान आहे. इथे मित्रांनो आपण थोडी वॉकिंग करण्याचा म्हणजे आनंद घेतलाच आहे. आणि मग इथून जे आहे तर पुढील याच्यासाठी आपण आलो आहे देवी पॉईंटला. देवी पॉईंट म्हणजे चिखलदऱ्यातील मुख्य आकर्षण व माझ्या एक आवडत्या पॉईंटपैकी एक आहे मित्रांनो. तिथून भक्त आपले जात आहेत आणि इथून भक्तांना जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. तर यामध्ये इथे पण माकडांची संख्या जास्त आहे. आणि आज पाहतो आपण की प्रशासनाच्या वतीने तशा सूचना दिलेल्या आहेत की माकडांना खाऊ देऊ नये. तर खाऊ दिला तर ते आपल्या अंगावर मग पुन्हा असं वार करू शकतात. म्हणून ही आपण काळजी म्हणजे पाळली पाहिजे. तर हा पॉईंट देवी पॉईंट आणि देवी पॉईंटचं वैशिष्ट्य की इथून मित्रांनो आता आपण खाली जात आहोत. आणि या चिखलदरा नगरीत आपलं स्वागत आहे. मोठं बोर्ड इथं लावलेलं आहे, जंगल सफारी. व इथं हा कुंड आहे जो इथून 2 शिडेच्या मधातून म्हणजे 2 दगडाच्या मधातून नदीचा उगम होतो. आणि आपण आता या ठिकाणी बघू शकतो की चिखलदरा नगरीत आपलं स्वागत आहे, ज्यामध्ये भक्त व पर्यटक यांचं स्वागत मित्रांनो करण्यात येत आहे. व जंगल सफारीची ॲडव्हर्टाइजमेंट चिखलदरा याच्यामार्फत होत आहे. आणि यामध्ये मग आपला हा परिसर स्वच्छ ठेवणं, आपलं जंगल स्वच्छ ठेवणं व गुमागल राष्ट्रीय अभियान जे आहे मित्रांनो आपलं राष्ट्रीय जे आपलं वाघासाठीचं हे प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. व या ठिकाणी अन्य प्राणी पण आहेत, ज्यामध्ये हिरण आहे व रानगव्हासाठी मित्रांनो हे जंगल फेमस आहे. देवी पॉईंटला भक्त आनंदाने या ठिकाणी जात आहेत. आणि या आतमध्ये ज्यावेळेस मित्रांनो आपण दर्शन घ्यायला जातो तर ते दर्शन घ्यायला गेल्यानंतर आतमध्ये पाणी हे म्हणजे सतत ते पडत असतं, कारण नदीचा उगमच या 2 दगडाच्या मधोमध झालेला आहे. तर म्हणून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. म्हणजे चिखलदऱ्याच्या मुख्य 5 पॉईंटपैकी हा मित्रांनो मुख्य एक पॉईंट असलेला आपल्याला दिसतो. तर आपण देखील या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणाला भेट द्या. तर अशा पद्धतीनं साईडचा जो मित्रांनो पहाड आहेत, हे पहाड देखील एक आकर्षक आहेत. आणि जे आहे पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो आणखीन छान हे दिसतात. तर चिखलदऱ्याच्या मुख्य 5 पॉईंटपैकी मित्रांनो हा एक देवी पॉईंट आहे. आणि इथे पण भाविकांची जी लगबग आहे, भीमकुंड आणि यानंतर मग इथे जे आहे तर याच परिसरात बोटिंगची सुविधा पण आहे. परंतु सध्या पाणी कमी असल्यामुळं बोटिंग या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पर्यटकांची आपल्याला गर्दी नसताना दिसते. त्यानंतर मित्रांनो हे आपण जे आहे तर ह्या हरिकेन परिसरामध्ये तिथे गेलेलो आहे. आणि येथीलही वातावरण मित्रांनो हाही पॉईंट चांगला आहे. आणि इथूनच आता भारतातील पहिला
मोठा जे आहे तो स्कायवॉक मित्रांनो बनणार आहे. आणि ह्या स्कायवॉकचं काम आता 70% झालेलं आहे. थोडा याला वेळ लागेल, कारण हे परमिशनमध्ये काम लवकर सुरू झालं नाही, परंतु आता याला परमिशन मिळालेले आहे. तर ह्या मित्रांनो चिखलदऱ्याच्या 5-6 पॉईंटपैकी म्हणजे असं कुठलाही पॉईंट हा कमी नाही आहे, परंतु हाही पॉईंट आहे. बघा मित्रांनो, स्कायवॉकचं आपण शूटिंग घेतलेली आहे, थोडी लांबूनच घेतलेली आहे. याचं काम आता आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं. काही दिवसातच मित्रांनो हा स्कायवॉक जो आहे तर तो चालू होईल आणि आपल्याला वर मजूर काम करत असताना पण दिसतात. आणि या साईडलाच मित्रांनो जो आहे हरिकेन पॉईंट, हा देखील एक सुंदर आहे. निसर्ग आपल्याला या ठिकाणी खुणावतो आहे. तर निश्चितपणे आपण चिखलदऱ्याच्या याही पॉईंटला, हरिकेन पॉईंटला भेट द्याल आणि या ठिकाणी पण आपल्या पर्यटनाचा जो अनुभव आहे तो आपण घ्यावा. परंतु या ठिकाणी आता खर्च जे आहे तर आपण 4-5 जण असाल तर तो जास्त येतो. त्यानंतर हे आपल्या परतवाडा रोडनी परत येत असताना घोडेस्वारी आणि इथे लहान मुलांना स्कूटर वगैरे त्याचा आनंद पण घेता येतो. तर या पद्धतीनं अशा ह्या चिखलदऱ्याचा आपल्याला पर्यटनाचा जर आनंद मित्रांनो घ्यायचा असेल तर निश्चितपणे आपण एकदा चिखलदऱ्याला भेट द्यायला विसरू नका. आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा पुढील व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये जे मित्रांनो हे या घोड्याचं नाव चेतक होतं आणि 100 रुपये ते पर कॅन्डिडेट याप्रमाणे घेतात. 3 मिनटाची सवारी आपल्याला करतात. आणि काही मुलं जे आहेत उन्हाळक्या करणारे मुलं हे इथं साईडला आपल्याला दिसत आहेत, हे फास्टमध्ये ते घोडा त्यांनी दुसरा तो चालवला आणि तो एक जण तर त्यामधला पळत होता, म्हणजे पळणार होता. तर म्हणून असा उन्हाळक्या करण्यासाठी चिखलदरा जाऊ नका. हे बघा, हा इथे जो आहे तर असे प्रेक्षक आहेत, पर्यटक आहेत. तर तसं न करता आपला जीव धोक्यात न येता आपण सुरक्षित परत यावं, पर्यटनाचा आनंद आपण घेता यावा, हेच पर्यटनाचं मुख्य उद्देश असतो मित्रांनो. तिथे काय आपण शायनिंग मारायला जाऊ नका. हळूवारपणे हा चेतक स्वतःच चालतो आहे, ही त्याची कमाल आहे, कारण त्याच्या मालकाने त्याला तसं ट्रेन केलं आहे. तो फास्ट पण धावू शकतो, त्याच्या आदेशावर तो चालतो. परंतु आपला जीव धोक्यात घालून कुठेही असं काम न करता जे ते आपल्याला सांगतात घोडेवाले, तर त्यानुसार आपण ऐकायला पाहिजे. हे होते मित्रांनो अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. यानंतर मित्रांनो मी पण घोडेस्वारीचा आनंद घेतला. सुरुवातीला मला बसता नव्हतं, परंतु कसं पकडायचं, कसा पाय टाकायचा, जसं आपण गाडीवरती बसतो तर त्या पद्धतीनं त्यांनी मला गायडन्स केलं. मग मी बसलो सोबत त्याला 2-3 मिनिट, 1 मिनिट मी सुरुवातीला सोबत ठेवलं आणि छान असं वाटलं. हा अनुभव छान होता. परंतु त्यांच्या सल्ल्यानुसार वागा, कारण आपल्याला जो आहे तर हा घोडेस्वारीचा अनुभव कमी असतो. व आपलं ट्रिप चिखलदऱ्याची एन्जॉय करा, फॅमिलीसोबत जा. आणि आपल्या व्हिडिओला एकदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका. आपली काळजी घ्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पर्यटन ठिकाणी जात असताना काही मुलं मी बघितले की सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव पण धोक्यात जाईल ही पण काळजी करत नाही. तर असं न होता आपला जीव आपण सुरक्षित ठेवून छान त्या ठिकाणी आपल्या पर्यटनाचा आनंद घ्यावा, हीच विनंती. भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.